ज्या लाखोच्या संख्येनं मराठी ज्यावेळेला मुंबईत आले होते त्यावेळेला कुणी उपाशी गेलं नाही अशा पद्धतीचं कौतुक सुद्धा तुम्ही मुंबईकरांचं केलंय. आक्रमक केलं मुंबईत आल्यानंतर आज मुंबईत त्यांचे आभार मानण्यासाठी आला. त्यांना बोलायला बंद करा ना पाठी ना भाऊ मुंबई दौऱ्यावरती अनेकांनी टीका केली. ज्यावेळेला तुम्ही वाशीमध्ये आला निसध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं की नेमका विजय झालेला आहे तर उपोषण का करताय अशा पद्धतीचा एक सवाल केलाय. म्हणजे आखेच्या अंतरावर 15 तारखेला 16 तारखेला कशासाठी मुंबईत आल्यामुळे काय मिळालं हे प्रश्न विचारणार कोणी असो आमचा असो किंवा कोणाचाही असो तर 16 तारखेला त्याचा प्रश्न त्याला मिळाला. दुसरं आता तुम्ही एक भाषण असं म्हटलेलं की मंडळ आयोगाला तुम्ही चॅलेंज करणार. छगन भुजबळ यांनी जर माघार नाही घेतलं तुम्ही चॅलेंज करणार आहात. बघा आम्हाला पुन्हा सांगतो गोरगरीब भविष्य बांधवांचा वाटप करायचं मी काम केलं. तसे जर आमची नियत असते तर आता जर सगळ्या सोयऱ्यांचं आले दिसते यामध्ये ओबीसी बांधवांच्या सुद्धा सोयऱ्यांना त्याचा लाभ होणार. आंदोलन मराठ्यांनी करायचं आणि द्यायचं ओबीसीला हा कॉलम उडवून टाका यामधला आम्ही म्हणू शकलो असतो पण नाही म्हणतो. कारण त्याच्या एकट्यासाठी बाकीच्या गोरगरीब ओबीसी बांधवांना काय केलं त्यांच्याही सगळ्या सोयीवर कोणी आरक्षणापासून वंचित राहिल्याचं मिळावं म्हणून आम्ही तो अध्यादेश द्यायची जो निघाला अधिसूचना त्यात विरोध नाही केला. आमची एकच इच्छा आहे की आम्हाला मंडळ कमिशन चॅलेंज नाही तुम्ही सरकारकडे त्यांनी थांबावं आणि ओबीसी बांधवांना त्याला समजून सांगावं की ज्यामुळे आमच्या गोरगरिबांचं व्हायला नको. कारण मंडळ कमिशन स्वीकारलेलं नाही. तिसरी वेळ मराठीचा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी जाईल. आता पडद्यामागून जर तो याचिका दाखल करून अशी कुठाने करायला लावणार असाल तर आमचं नाव नाही ते करावं लागणार आहे. मंडळ आयोगातील कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही चॅलेंज करणार आहात नेमकं काय टेक्निकल मुद्दे असणार आहेत ते जर सांगितलं तर बरोबर. ते आत्ता सांगून नाही नको ना ते वेळेवरच सांगावं लागतं. त्याला माहिती कोणते मुद्दे चॅलेंज होते. राज्यानं मंडळ कमिशन स्वीकारला की केंद्राने स्वीकारलाय याबद्दल सगळं त्याला माहिती. त्यामुळे त्याला माझे इशारे कळते. पाटील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. ज्या पद्धतीनं छगन भुजबळांनी एक स्टेटमेंट केलं होतं नाभिक समाजाच्या बाबतीत काय नेमक्या ग्रामीण भागात प्रतिक्रिया मिळत आहेत. कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत भुजबळ. त्यांनी उभ्या आयुष्यात तेच केले. ज्या पक्षात राहिला तो पक्ष मोडला आत्तापर्यंत तोच करतो. ज्या जातीच्या जीवावरती मोठा झाला त्यांना सुद्धा पायाखाली करून 12 बरोजदार बांधवांना आत्ताही तो आरक्षण करू देत नाही. आत्ता आहे त्यांना वेगळा प्रवर्ग करायची त्यांची मागणी आणि आता कारण नसताना नागरिक बांधवाच्या पाठीमागं लागण्यामध्ये त्यांचं सुद्धा वाटवं झालं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. परंतु मराठा असं होऊ देणार नाही. त्यांनी त्या भाग जर तो ओबीसीचा नेता सुद्धा मानत असताना त्यांनी नागरिक बांधवांची जाहीर माफी मागायला पाहिजे. जर त्यांना माहिती ना याचा अर्थ असा होतो जाणून बुजून त्याने अपमान करण्यासाठीच नागरिक बांधवांचा शब्द वापरला होता याचा अर्थ असा. 10 तारखेला तुम्ही उपोषण करताय. या उपोषणाच्या अनुषंगानं सरकारचे काही प्रतिनिधी तुमच्याशी काही चर्चा केला किंवा संपर्क केला? नाही नेटवर्क जाम आहे. आणखी पाटील राज्य सरकारनं सांगितले कुणबी प्रमाणामध्ये वाटप आहे तर त्याचा काही डेटा आतापर्यंत तुम्हाला दिला का? तुम्ही ज्यावेळेस उपोषण सोडत होता त्यावेळेस तुम्ही अशी मागणी केली होती की ज्यांना ज्या 37 लाख प्रमाणपत्र ज्यांना वाटप करण्यात आले त्यांची डिटेल द्यावी. आतापर्यंत डिटेल तुम्हाला मिळाली आहे का? नाही डिटेल देतील कारण त्याच्यावरती आहेत ते पक्के त्याला प्रिंट काढायला त्याला वेळ लागतो. कारण प्रति माणसा सहित मागितलंय नाव असं म्हणजे आमच्या लक्षात येईल कोणाला प्रमाणपत्र दिलंय आणि त्याचे सोयरे कोण यासाठी आम्हाला तो डाटा लागणार. आंतरवाली सराटीमध्ये असं सांगितलं की मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र म्हणजे सर्वे होत नाही. आता तुम्ही संपर्क आता ते वाढली आहे का? नाही करत आणखीन पण काम करत नाही. 23 डिसेंबरपासून काही केलं माहिती नाही. मात्र मागास सरकारमध्ये मान्य मराठवाड्याचा किंवा हैदराबाद गॅजेट हे सरकारनं घ्यावं आणि त्यांनी त्याचा शब्द दिला की आम्ही घेतो. म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांचा आणि बॉम्बे गॅजेट आणि सातारा संस्थाचं गॅजेट जर घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा विषय संपतो आणि कोणी राहिले तर सगळ्या सोयऱ्या कायद्यातून एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. 10 तारखेला उपोषण त्यासाठी
मराठा एकही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. मग वेळेप्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी चालेल. बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या बाबतीत आम्ही सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली का जर हे गॅझेट लागू झालं तर याच्यातील अनेक प्रश्न जे आहेत हे आता पुढे त्यामुळे त्या अनुषंगाने काही चर्चा झाली या गॅझेटच्या बाबतीत. कारण का पहिल्या दिवसापासून तुम्ही 1883चा गॅझेटचा एक उल्लेख केला होता, बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेट. या गॅझेटच्या बाबतीत काही सरकारकडनं हालचाल किंवा काही चर्चा होती? सरकारला चालू सगळं काही वाटतं. कारण 10 तारखेपासून प्रक्रिया त्यांनी करायला पाहिजे. योगेश्वरांच्याबद्दल आणि गॅझेटबद्दल काय शासक त्यावेळेस ते होते, त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं की पुढं चालून कुणबी लिहिल्यामुळं आरक्षण मिळणार. त्यावेळेस जी सत्य असेल त्या जातीच्या पुढचं त्यांचा व्यवसाय नेला ते शासक होते त्यांनी दिलं. आता शासक सध्या ही यांना जर त्याला शासकीय दर्जा द्यायचा असला तर शिंदे साहेबांच्या समितीकडे देणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्याला शासकीय दर्जा मिळू शकतो आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याचा लाभ होऊ शकतो. त्याला धन्यवाद. ज्या शिंदे कमिटीचं तुम्ही कामाच्या उल्लेखाबाबत बोललात, कारण का डेटा मोठ्या संख्येनं कलेक्ट केला जातोय, ही शिंदे समिती असंविधानिक ओबीसी नेत्यांना एकत्र करून घेतलं होतं. तुमचं कसं बघताय? त्यांनी थेट मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा ही समिती असेल ही असंविधानिक आहे आणि फक्त मराठ्यांच्या बाजूनच काम करते अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला होता. इलेक्शन आहे का तुमच्या मनात? कशाला संविधानिक मंत्री स्वतः पदावर बसलाय, जाती जाती तेढ निर्माण होण्याचं वक्तव्य नाही करता येत. दंगली घटनाचं वक्तव्य करतो 5 महिने जाऊन काय बघायचं. आणि तो काय म्हणणार आहे समितीला की ती घटनेला धरून किंवा कायद्याला धरून नाही आहे. ते सध्या कामातून गेल्या करून पुढे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.